नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधाज मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत झणझणीत झुणका कसा बनवायचा। असा झुणका तुम्ही तयार कराल तर या उन्हाळ्यामध्ये 2 भाकरी जास्त खाल। ही पद्धत वापरून आजपर्यंत तुम्ही असा झणझणीत झुणका कधीच केला नसेल। चला तर मग लगेचच आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर एक अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचं आहे। आता जिरे आणि मोहरी थोडीशी तडतडल्यानंतर यामध्ये ठेचून घेतलेला लसूण आणि थोडासा कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। आता यानंतर यामध्ये आपल्याला 2 मीडियम साईजचे कांदे उभे चिरून घेतलेले यामध्ये घालायचे आहेत। आता हा कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे। जोपर्यंत कांद्याचा हलकासा कलर चेंज होत नाही तोपर्यंत इथे आपण हा परतून घेणार आहोत। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बऱ्याचदा आपल्याला जेवण जात नाही, तर तुम्ही नक्कीच हा झणझणीत झुणका अवघ्या 10 मिनिटांमध्ये तयार होणारा ट्राय करू शकता। आता हा कांदा छान असा परतून झालेला आहे। कांद्याचा हलकासा कलर इथे चेंज झालेला आहे। यानंतर यामध्ये आपल्याला आता काही मसाले घालून घ्यायचे आहेत। तर सुरुवातीला इथे आपल्याला यामध्ये एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे। आता लाल मिरची पावडर घातल्यानंतर एक 2 ते 3 चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे। 1 चमचा धणे पावडर आपण यामध्ये घातलेली आहे आणि अगदी चिमूटभर अशी हिंग पावडर घालायची आहे। चवीनुसार मीठ आपण यामध्ये घातलेलं आहे। आता आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। आता गॅसचा फ्लेम कमी करून आपल्याला हे साईडला असेच ठेवून द्यायचं आहे। आता यानंतर इथे आपल्याला एका बाउलमध्ये 1 कप बेसन पीठ घ्यायचं आहे। आता ज्या कपने आपण बेसन पीठ घेतलं त्याच कपने इथे आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, पिठामध्ये गाठी राहणार नाहीत याची आपल्याला काळजी इथे घ्यायची आहे। जर तुम्ही 2 कप बेसन पीठ घेतलं तर त्यासाठी 1 कप पाण्याचा वापर करायचा आहे आणि 1 कप बेसन पीठसाठी इथे आपण अर्धा कप पाण्याचा वापर केलेला आहे। जेवढं बेसन पीठ घ्याल त्याच्या निम्म पाणी इथे आपल्याला घ्यायचं आहे। आता हे चांगलं मिक्स केल्यानंतर पाहू शकता या पद्धतीचं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता लगेचच हे मिश्रण आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचं आहे। गॅसचा फ्लेम इथे आपल्याला कमीच ठेवायचा आहे। आता संपूर्ण मिश्रण यामध्ये घातल्यानंतर आपल्याला लगेचच एका चमच्याच्या साहाय्याने हे व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। या अगोदर इथे आपण थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत। आता सलग आपल्याला 3 ते 4 मिनिटांपर्यंत हे चांगलं मिक्स करत राहायचं आहे। लक्षात ठेवा, इथे आपल्याला हा झुणका तयार करण्यासाठी शक्यतो नॉनस्टिक पॅन किंवा नॉनस्टिक कढईचा वापर करावा, जेणेकरून जे मिश्रण आहे ते कढईला चिकटत नाही। आता हे चांगलं इथे आपण मिक्स करून घेणार आहोत। आता हे चांगलं मिक्स केल्यानंतर यावरती आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि यावरती झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनिटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे। एक चांगली वाफ आल्यानंतर हे जे बेसन आहे ते छान असं वाफरलेलं असेल। आता आपण हे चमच्याने चांगले मिक्स करून घेणार आहोत आणि हा झुणका इथे आपण या पद्धतीने थोडासा मोकळा करून घेणार आहोत। घरात कोणतीही भाजी करायला नसेल तर तुम्ही हा झुणका अवघ्या 10 मिनिटांमध्ये झटपट तयार करू शकता। हीच पद्धत वापरून जर तुम्ही झुणका बनवाल तर न खाणारे सुद्धा अगदी मागून खातील असा हा झणझणीत झुणका। तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने हा झुणका नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा।
तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील.